हाय, मी तेजू. तर आजचा ब्लॉग हा देवदर्शनाचा आहे. लग्नाच्या आधी आमच्याकडे कुलदेवी आणि कुलदैवतला जातात. तर सकाळचे 5:30 वाजले आहेत. अजून पण खूप अंधारी. आमचं पण सर्व आवरून झाले. आमची गाडी आली. आम्ही नारळ फोडलो आणि प्रवासाची सुरुवात केली. तर जाता जाता आम्हाला सकाळी 7 वाजले. बघा, इथला व्ह्यू सकाळ सकाळी किती छान दिसतो. तर पहिले आमच्याकडे कुलदेवीला जाण्याआधी चांदोरीला जातात. तिथे खंडोबाचं मंदिर आहे. मग इथे मध्ये गेलो आम्ही. इथे अजून पण भरपूर जोड्या आलेल्या होत्या. मग आम्ही देवाची पूजा केली, देवाला नैवेद्य ठेवला, त्यासोबतच पत्रिका पण ठेवली. इथलं दर्शन घेऊन निघालो आंबेजोगाईला. ही आमची कुलदेवी आहे. 400 किलोमीटरचा हा रन होता. आम्हाला जाता जाता समृद्धी महामार्ग पण लागला. मध्ये एका ठिकाणी आम्ही जेवण पण केले. आता आम्ही पोहोचलो आंबेजोगाईला. येथे योगेश्वरी मातेचं मंदिर आहे. इथे एवढी काही गर्दी नव्हती. येथे आम्ही दर्शन घेतलं, घरच्या देवांना भेटवलं आणि पत्रिका पण ठेवली. येथे भरपूर जवळून दर्शन झालं आमचं. योगेश्वरी देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो तुळजापूरला. येथून 100 किलोमीटर होतो. त्यानंतर आम्ही सह्याद्री फार्म्स इथे आईस्क्रीम खाल्लं. येथे भरपूर फ्लेवर्स होते. त्यातला आम्ही चॉकलेट हा फ्लेवर घेतला. त्यानंतर आम्ही तुळजापूरला येथे 5ला पोहोचलो. येथे चैत्र पौर्णिमेची खूप गर्दी होती. दर्शनासाठी खूप मोठी लाईन होती. येथे 200चा पास पण काढून भेटत होता. आम्ही पास काढला आणि दर्शनाला गेलो. इथे भरपूर लोक पास काढत होते. मग आमचं दर्शन 15-20 मिनिटमध्ये झालं. मग बाहेर आलो. बाहेर पण खूप गर्दी होती. येथे कुलस्वामिनी नाव असं होतं. तिथे आम्ही 2-3 फोटो काढले. तुळजापूरची देवी ही सर्वांची कुलदेवी आहे. तुळजापूरचे दर्शन घेऊन आम्ही निघालो पंढरपूरला. आम्हाला जेजुरीला जायचं होतं, पण मध्ये पंढरपूर लागतं म्हणून म्हटलं चला येथे दर्शन घेऊन जाऊ. मग पंढरपूरला जाताना आम्हाला खूप पाऊस लागला. आम्ही तर मुख दर्शनाच्या हिशोबाने चाललो होतो, कारण येथे भरपूर गर्दी असते. 4-5 तास तर लाईनमध्ये थांबावं लागतं. आम्ही 9च्या आसपास पंढरपूरला पोहोचलो. पाऊस पण भरपूर होता. मग आम्ही मध्ये गेलो. जास्त काही गर्दी पण नव्हती पावसामुळे. तर आमचं दर्शन 20 ते 25 मिनिटांमध्ये झालं. पावसामुळे जास्त गर्दी नव्हती म्हणून आमचं दर्शन खूप भारी झालं. खूप मस्त वाटलं दर्शन घेऊन. 10च्या आसपास दर्शन घेऊन निघाल्यावर म्हटलं अजून टाईम आहे, तर आम्ही जेजुरीला निघालो. मग मध्ये एका ठिकाणी जेवलो. 12ला आम्ही जेजुरीला पोहोचलो. एका ठिकाणी मुक्काम केला. सकाळी कऱ्हा नदीला गेलो. येथे देवाची पूजा केली, देवाला नैवेद्य ठेवले. गाडीवर जय मल्हार असं नाव पण लिहून घेतलं. त्यानंतर मंदिराकडे आलो. येथे सकाळी एवढी काही गर्दी नव्हती. मग सकाळी 7ला पायऱ्या चढायला सुरुवात केली. मुख्य द्वार आलं आणि वरती पोहोचलो. येथे सकाळी 7:30ची आरती पण चालू होती. येथे दर्शन घेतलं, देव भेटवले, पत्रिका ठेवली आणि बाहेर आलो. त्यानंतर बाहेर येऊन तळी भरली, फोटोज काढलेत. परत खाली यायला सुरुवात केली. मग तेथेच 15-20 किलोमीटरवर मैरेश्वर मंदिर होतं. 8 अष्टविनायक मधलं एक अष्टविनायक. येथे पण आम्ही दर्शन घेतलं आणि देवाला पत्रिका ठेवली आणि निघालो रिटर्न आमच्या घरी. तर आमचा देवदर्शन हे 2 दिवसांमध्ये झालं. आम्ही संध्याकाळी 5ला घरी पोहोचलो. तर कसा वाटला तुम्हाला माझा देवदर्शनाचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.